नमस्कार, मी प्रियांका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. साताऱ्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वास पाटील यांची 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि या साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाची जी जबाबदारी आहे ती विश्वास पाटील यांना दिलेली आहे. विश्वास पाटील यांची 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. महाराष्ट्र सीबीआयची मोठी कारवाई समोर आली आहे. नाशिक आणि कल्याणमधली बेकायदेशीर कॉल सेंटरचा भांडाफोड करण्यात आलाय. विमा एजंट बनून परदेशी नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. 60 लोकांना कामावर ठेवून लाखोंची लूट तिथे सुरू होती. तब्बल 5 लाख रुपये रोख, मोबाईल, संगणक आणि डिजिटल पुरावे देखील जप्त करण्यात आलेत. याचबरोबर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि सीबीआय कडून अधिकचा तपास या संदर्भामध्ये सुरू आहे. यासह बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात दुपारच्या 100 बातम्या. ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधामध्ये पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी पंढरपूर दणाणून सोडला. भारत पाक सामना रद्द करण्याची घोषणाबाजी देखील शिवसैनिकांकडून करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलंय. पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र शासनाविरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यात शिवसेना उभाठा महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पाकिस्तान सोबत क्रिकेटचा डाव मांडण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला. भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात कांदिवलीत ठाकरे गटाने आंदोलन केलं. टीव्ही फोडून सरकारचा निषेध करण्यात आला. पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली आहे. मुंबईतल्या बोरीवलीमध्ये शिवसेना उभाठा पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी उभाठाच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधामध्ये शिवसेना उभाठा पक्षाकडून करी रोड परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाक सोबत क्रिकेट सामना कशासाठी असा सवाल विचारण्यात आला. शिवसेना उभाठाकडून माझं कुंकू माझा अभिमान असा अभियान राबवलं जात आहे. या अभियानातून भारत पाक सामन्याला विरोध केला जातोय. शिवसेना भवन परिसरामध्ये या सामन्याच्या निषेधार्थ आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना उभाठाचं माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान सुरू आहे. याच अनुषंगाने शिवसेना भवन परिसरामध्ये आमदार महेश सावंत यांच्याकडून बॅनर लावण्यात आले. महेश सावंतांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून डोंबिवलीमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. आमच्याकडून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप डोंबिवलीकरांना हीच आदरांजली असेल असे बॅनर लावण्यात आले. पाकिस्तान कधी सुधारणारा देश नाही. भारतीय महिलांचं कुंकू पुसणाऱ्यांसोबत तुम्ही क्रिकेट मॅच कसे खेळू शकता असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर महिलांचं कुंकू पुसणारे दहशतवादी कुठे गेले असा सवालही त्यांनी विचारलाय. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध नोंदवलाय. भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देणं हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकांमध्ये देवा तूच सांग अशा आशयाची जाहिरात छापण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, लाडकी बहीण योजना या जाहिरातीतून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच सांग या कॅम्पेनना आता उत्तर दिलं जात आहे.
कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका, त्यांना पक्षात घ्या. काहीही झालं तरी उभाठा शरद पवार गट आणि काँग्रेसला एकही नगरपालिका मिळता कामा नये, असा सल्ला गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांना दिला. मुरुमासाठी तुम्ही दादागिरी करता, गरिबांसाठी तुमची दादागिरी कुठे जाते, असा प्रश्न विचारत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावलाय. अधिकाधिक मंत्री त्या खात्याचे आका झालेले आहेत, पैसे कमवायला मंत्रीपद घेतात, असा आरोपही बच्चू कडूंनी केलाय. मुंडवा केशवनगर मधील रखडलेल्या उड्डाणपुलाची अजित पवारांनी पाहणी केली. गाडीतळ भागातील रस्त्यांचीही अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी विविध प्रश्न सोडवण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. येणाऱ्या काळामध्ये धुळे जिल्ह्यात शिवसेनेचा गड मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन करण्यात आलं. जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मेक इन इंडिया आणि लोकल टू ग्लोबल ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन वकील उज्ज्वल निकम यांनी बैठकीमध्ये केलं. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील शनीचं मंदिर पाण्याखाली गेलंय. नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय. जालना जिल्ह्यातल्या शहागड परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जायकवाडी धरण भरलं असून धरणाच्या 18 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील पुना नाका येथील ओढा ओव्हरफ्लो झालाय. नाल्याच्या प्रवाहामध्ये रिक्षा चालक वाहून गेला. सोलापूर अग्निशामक दलाकडून वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा शोध घेतला जातो. 10-12 दिवस थांबलेल्या पावसाचा पुन्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन झालंय. परतीच्या पावसाने धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी साचलंय. संपूर्ण सोयाबीन हे पाण्यात गेल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. छत्रपती संभाजीनगरच्या लोहगाव येथील तांडोडी रोडवरील पाझर तलाव ओव्हरफ्लो झालाय. डांगे वस्तीवरील रहिवाशांच्या घरात पाणी शिरलंय. वस्तीवरील शेती पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालं. जायकवाडी धरण साखळीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच धरणातून 1,03,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणाचे तब्बल 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील विहा मांडवा येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. घरातील जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय. पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय. परिसरातील सर्वच रस्ते जलमय झाले असून वाहनधारकांना या पाण्यातून प्रवास करावा लागतोय. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. रहमतनगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरामध्ये नदीचं पाणी शिरलंय. भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरण प्रशासनाकडून गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून 81,224 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. बीडच्या नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पुलाचं काम अपूर्ण असल्याने पर्यायी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकही कोळंबली. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्याच्या प्रवाहामध्ये रिक्षा चालक वाहून गेलाय. नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षा चालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलंय. अशातच पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाणारा युवक थोडक्यात बचावला. युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. गावातील युवकांनी तत्परता दाखवल्यामुळे युवकाचा जीव वाचलाय.
लातूर शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आणि लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी परिसरामध्ये शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेलाय। कांदा वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये तुफान पाऊस कोसळला। तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। तेरणा नदीवरील पूल पाण्यात खाली बुडालाय, त्यामुळे लातूर बार्शी रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। पंढरपूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। पावसाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये भाविकांची यामुळे तारांबळ उडाली। आदिवासींच्या हक्कासाठी शहापूर ते मुंबई मंत्रालयाचा लॉंग मार्च काढण्यात आलाय। आंदोलनाद्वारे सरकारकडे एकूण 19 महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत। पिंपरी चिंचवड आणि पुण्याला औंधमार्गे जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या उड्डाणपुलाचं काम ऑगस्टमध्ये संपणं अपेक्षित होतं, पण अजूनही या उड्डाणपुलाचं काम झालं नाही। बीडच्या नाथापूर येथील गोरक्ष देवडकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, मात्र आता ओबीसीतलं आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। साताऱ्यात एका आईने 4 बाळांना जन्म दिलाय। आश्चर्याची बाब म्हणजे याच मातेने 5 वर्षापूर्वी 3 बाळांना जन्म दिलाय। त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता 7 बाळं विसावणार आहेत। ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत। जळगावच्या चोपडा शहर आणि परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। गेल्या महिनाभरामध्ये 100 पेक्षा अधिक नागरिकांना कुत्रा चावल्याचं निदर्शनास आलंय। जालन्यामध्ये अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्याने चक्क हॉटेलवरील बिअरचं बिल भरण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अंगतराव वीर असं मध्यधुंद तलाठ्याचं नाव असून ते भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा येथील तलाठी आहेत। हिंगोली जिल्ह्यात आयोजित लोक न्यायालयांमध्ये तडजोडी आधारे 13,35 लाख रुपयांची 998 प्रकरणी निकालात काढण्यात आली। या लोक न्यायालयांमध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना धनादेश सुपूर्द करण्यात आला। मराठ्यांच्या मुलीबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये मराठा संघटना आक्रमक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकमध्ये लक्ष्मण हाके विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारो करण्यात आलाय। नवी मुंबईतील विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। 2000 कारसह हजारो समर्थक सहभागी होऊन स्वर्गीय दिबा पाटलांना मानवंदना देणार आहेत। नाशिकच्या लवटेनगर परिसरामध्ये बिल्डिंगमध्ये बिबट्या आला। रहिवासी पार्किंगमध्ये आल्यावर समोरच बिबट्या दिसल्याने त्यांची भांबेरी उडाली। वन विभागाने बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली आहे। नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा संचार वाढल्याने नाशिकमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी नागपुरामध्ये क्रिकेट प्रेमींकडून हनुमान मंदिरामध्ये होम हवन करण्यात आलंय। दुबईच्या स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांपूर्वी चाहत्यांनी भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे। एसटीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजापाठोपाठ वंजारी समाज आक्रमक झालाय। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे। बकऱ्यांवर विद्युत तारा तुटून पडल्याने 3 बकऱ्यांचा मृत्यू झाला। पाथर्डीच्या माणिक दौडीमधील गावात ही घटना घडली आहे। अपघात झाल्यानंतर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उशिरापर्यंत घटनास्थळी न पोहोचल्याने शेतकरी संतप्त झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात भात पिकावर तुडतुडे चिकटा करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला।
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. मात्र आता हातातोंडाशी आलेलं पीक करपा रोगामुळे नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे. गणेशोत्सवामध्ये पाऊस झाल्याने याच खड्ड्यातून मुंबईकर कोकणवासियांना प्रवास करावा लागत होता. मात्र मागील आठवड्याभरापासून पावसाने जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याने महामार्ग ठेकेदार कंपनीने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय. देहू रोडमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकाचं उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पार पडलं. विनायका नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून झालेलं हे सुशोभीकरण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना बारणे यांनी व्यक्त केली. किवळेतील पल इमारतीच्या 100हून अधिक सदनिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरलाय. विकास काने 2012 पूर्वी इमारत उभारताना 12 मीटरचा डीपी रस्ता विकसित करण्याचं आश्वासन दिलं, पण गेल्या 12-13 वर्षांमध्ये तो रस्ता केवळ कागदावरच राहिलाय. या विरोधामध्ये स्थानिक रहिवाशांनी